चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. तर इथे आपण पहिले एक्झाम्पल हे घेतलेलं आहे. तर याला अशा प्रकारच्या प्रॉब्लेमला सोडवण्याची पद्धत अशी असते, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे ॲडिशन असतं. म्हणजे हे जे आपण लिहिलेलं आहे याला आपण 4 + 5/4 हे असं असतं. इथे प्लस नसतो, पण इथे आपण ॲडिशन करायची असते आणि +3 + 8/5 हे असं लिहिलेलं असतं. चला तर मग याला सोडवायचं आपण. 4 × 4 16 + 5/4 + 5 × 3 15 + 8 /5 +4 + 25 + 5. ओके. आता याला आपण 5 × 21 हे असं गुणाकार करायचा आणि नंतर 5 × 4 हे असा गुणाकार करायचा. 10 + 20 तर 7 9 1 20. तर हे आलं आपलं फायनल ॲन्सर. तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे अशा प्रकारच्या एक्झाम्पलला सोडवण्याची. तर आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहू. याच्यामध्ये डिनोमिनेटर हा सेम आहे, मीन्स लाईक डिनोमिनेटर. याला पण असं सोडवायचं. हे इथे बाजूला लिहिते मी, इथे जागा नाही. 1/2 + 8 1/2. तर मी पहिले सांगितल्या प्रकारे की हे असं म्हणजे काय असतं, 5 + 1/2 + 8 + 1/2. तर याला पहिले याला सोडवायचं, नंतर याला सोडवायचं. तर याला कसं सोडवायचं, 5 × 2 10 + 1/2 + 16 + 1/2. याचे ॲडिशन 11/2 + 17/2. आणि आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही करायचं, कारण डिनॉमिनेटर हा इथे सेम आहे, म्हणून डायरेक्ट आपण इथे या दोघांची ॲडिशन करू शकतो. म्हणजे इथे काय येईल, 28/2 हे याचं फायनल ॲन्सर. चला आता पुढे इथे सबट्रॅक्शन. तर हे कसं सोडवायचं, 19 प्लस हे मी सांगितल्याप्रमाणे 11 + 2/3 असं लिहिलेलं असतं. म्हणजे 19 - क्रॉस मल्टिप्लिकेशन 33 + 2/3 देन 19 - 35/3. हे इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन -35/3. याचं काय येईल, 32/3 हे आपलं फायनल ॲन्सर. आता पुढे मल्टिप्लिकेशनमध्ये फक्त आणि फक्त हे खालचा नंबर हा वरच्या नंबरला डिव्हिजन करतो का हे पाहायचं. जसं की 2 × 2 2 × 6 2 × 5 10 2 × 2 4 2 × 8 16 5 × 5 25. तिथे काय 1/3 काय उरलं आपल्याकडे, इथे काहीच नाही उरलं आणि इथे 8/5 15 हे इथे फायनल ॲन्सर. तसंच आता एक दुसरं उदाहरण मल्टिप्लिकेशनचं. आता 3 नी ह्या 36ला भाग जातो, म्हणजे खालचा नंबरने वरच्या नंबरला भाग जातो का हे पाहायचं. 5 × 15. ओके. तर याचं फायनल ॲन्सर 7 × 21. चला तर आता पुढे आता आपण पाहणार आहोत कम्पेअर द फ्रॅक्शन युजिंग ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू. आता अशा प्रकारच्या
प्रॉब्लेममध्ये आपल्याला जर ओळखायचं असेल हा फ्रॅक्शन मोठा का हा फ्रॅक्शन मोठा, तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, राईट हँड साईडचं डिनॉमिनेटर अँड लेफ्ट हँड साईडचा न्युमिनेटर याचे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. जसं सकम 42, ओके, आणि हे इकडे लिहायचं या साईडला, आणि जेव्हा आपण या साईडचा गुणाकार करतो तेव्हा इथे लिहायचा 28. या दोघांमधून मोठी कोणती, ही. तर हे सगळ्यात सोपं. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहू. जसं मी सांगितलं होतं, राईट हँड साईडचा डिनॉमिनेटर आणि लेफ्ट हँड साईडचा न्युमिनेटर, आणि हा लेफ्ट हँड साईडला लिहायचा 8 आणि हे 12, म्हणजे हा फ्रॅक्शन मोठा.